12 आणि 13 जानेवारीला चीनमधील सत्ताधारी चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या अर्थात CPCच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानं नवी दिल्लीतील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मुख्यालयांना भेटी दिल्यात. या भेटीकडं राजकीय आणि परराष्ट्र धोरणाच्या वर्तुळामध्ये एक महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिलं जाते. मे आणि जून 2020मध्ये चीन सीमेलगतच्या गलवान खोऱ्यामधील भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणलेले असताना अशा प्रकारचा हा पहिलाच मोठा राजकीय संवाद ठरलाय. या भेटीमुळं देशात मात्र मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. काँग्रेसनं केंद्र सरकार आणि भाजपवर दुटप्पीपणाची भूमिका घेतल्याचा आणि चीनसमोर शरणागती पत्करल्याचा आरोप केलाय. त्यामुळे या भेटीचं नक्की स्वरूप काय होतं? या भेटीमागची नक्की कारणं कोणती आहेत? अशा प्रकारच्या भेटी यापूर्वी कधी झालेल्या आहेत आणि आत्ताच या भेटीचं महत्त्व काय? या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. 12 जानेवारी 2026 रोजी चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाच्या उपमंत्री सुन हयान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं भाजपच्या मुख्यालयाला भेट दिली आहे. हे शिष्टमंडळ चीनी दूतावासाच्या विनंतीवरून भाजप कार्यालयाला भेट देण्यासाठी आलं होतं. त्यानंतर मंगळवारी याच शिष्टमंडळानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव कुंज या दिल्लीतील मुख्यालयाला देखील भेट दिली. इथं त्यांनी सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची भेट घेतली. सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीत नसल्यामुळं संघाचे दुसरे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती असलेल्या दत्तात्रय होसबळे यांच्यासोबत शिष्टमंडळाची भेट झाली. CPCच्या शिष्टमंडळानं संघ कार्यालयाला दिलेली भेट ही सौजन्य भेट असून या भेटीचा कोणताही राजकीय अजेंडा नव्हता, अशी माहिती संघानं दिली आहे. याशिवाय ही भेट CPCच्या शिष्टमंडळाच्या विनंतीवरून देखील ठरवण्यात आली होती, अशी ही माहिती आहे. पक्षांतर्गत संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अरुण सिंग यांनी दिली आहे. पण ही भेट महत्त्वाची का मानली जाते? तर या भेटीची वेळ महत्त्वाची ठरते, त्याची काही प्रमुख कारणं आहेत. मे आणि जून 2020मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अर्थात LACवर गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे जवळपास 20 जवान शहीद झाले होते, तर चीनच्या शहीद जवानांची अधिकृत संख्या अजून देखील माहिती नाहीये. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय संवाद जवळपास संपला होता. भारतात देखील चीन विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र ऑक्टोबर 2024मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्य मागे घेण्याबाबत झालेल्या करारानंतर हा संवाद पुन्हा एकदा सुरू झाला होता. गलवानमधील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आतापर्यंत फक्त 3 भेटी झाल्यात. त्यापैकी गेल्या वर्षी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या पार्श्वभूमीवर एकमेव द्विपक्षीय बैठक झाली आहे. साधारण 3,500 किलोमीटरची सीमा असलेल्या देशांच्या प्रमुखांमध्ये 5 वर्षात फक्त एक द्विपक्षीय बैठक होणं ही चिंतेची बाब मानली जात होती. पण अमेरिकेचा भारतावरील आर्थिक दबाव आणि जगभरातील बदलत्या सामरिक समीकरणांमुळं दोन्ही देशांना सीमेवरील ताण बाजूला ठेवून भेटणं गरजेचं ठरलंय. यानंतर यंदा भारताकडं ब्रिक्स शिखर परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. तिथंही मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट अपेक्षित आहे. गेल्या काही महिन्यात भारत आणि चीन दरम्यानची विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. कैलाश मानसरोवर यात्रेला देखील परवानगी मिळाली आहे. व्यापाराला चालना देण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठ्या 2 पक्षांच्या शिष्टमंडळांची भेट होणं हे देखील महत्त्वाचं मानलं जात आहे. सर्वांना उत्सुकता आहे ती या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झाली. भाजपच्या वतीनं पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंग आणि परराष्ट्र विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी या चर्चेचं नेतृत्व केलंय. पक्षासोबत झालेली ही चर्चा केवळ सदिच्छा भेट नसून पक्षानं काही महत्त्वाचे आणि कळीचे मुद्दे चीनसमोर मांडल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये प्रामुख्यानं सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. सीमेवर असलेला तणाव दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी पोषक नसल्याचं भाजपनं म्हटलंय. त्यासोबतच टनेल बोरिंग मशीन्स आणि दुर्मिळ खजिनांच्या निर्यातीवर चीननं लादलेल्या निर्बंधांबाबत भाजपनं प्रश्न उपस्थित केलेत. शिवाय दोन्ही पक्षांमधील संवाद पुन्हा सुरू करण्यावर देखील भर देण्यात आलाय, जो 2019 नंतर पूर्णपणे थांबला होता. चीनी शिष्टमंडळानं भाजपला भेटीचं निमंत्रण देखील दिल्याचं भाजपनं सांगितलंय. पण जेवढी चर्चा CPCच्या भाजप मुख्यालय भेटीची झाली नाही, त्याहून जास्त चर्चा झाली आहे ती CPCच्या शिष्टमंडळानं संघ मुख्यालयाला दिलेल्या भेटीची. चीनी शिष्टमंडळानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांशी केलेली ही चर्चा विशेष चर्चेचं कारण ठरली आहे. संघाच्या सूत्रानुसार चीनी प्रतिनिधींना संघाची कार्यपद्धती आणि विचारधारा जाणून घेण्यामध्ये रस होता. चीनी प्रतिनिधींनी संघाच्या 100 वर्षाच्या प्रवासाची, समाजकार्याची आणि दृष्टिकोनाची देखील माहिती घेतली आहे.
2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर चीनी दूतावासाच्या प्रतिनिधींनी संघाच्या नेत्यांची भेट घेतली होती. मात्र CPCच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानं केशवकुंजमध्ये येऊन चर्चा करण्याची ही पहिली वेळ असल्याचं मानलं जात आहे. आता हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की संघानं 100 निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात चीन, पाकिस्तान आणि तुर्कीच्या प्रतिनिधींना आमंत्रण दिलं नव्हतं. त्यामुळं आत्ता ही भेट होणं महत्त्वाचं मानलं जात आहे. चीनी शिष्टमंडळाच्या या भेटीनंतर दिल्लीतील राजकीय तापमान मात्र चांगलंच तापल्याचं दिसतंय. चीनी शिष्टमंडळाच्या भेटीमुळं काँग्रेसनं भाजपवर आणि केंद्र सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजपवर आरोप करताना असं म्हटलं आहे की भाजप नेहमी काँग्रेसच्या चीन भेटीवर प्रश्न उपस्थित करतो. मग आता स्वतः बंद दाराआड काय चर्चा केली? ज्या चीनने गलवानमध्ये आपल्या सैनिकांची हत्या केली आणि जो चीन पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमध्ये उघडपणे मदत करतोय, त्यांच्याशी चर्चा करणं म्हणजे सपशेल शरणागती पत्करणं आहे, असा आरोप काँग्रेसनं केलाय. भाजपनं देखील या आरोपांना प्रत्युत्तर देत काँग्रेसनं 2008 मध्ये चीनी कम्युनिस्ट पक्षाशी गुपित सामंजस्य करार केला होता, ज्याचे तपशील आजही जाहीर केलेले नाहीत, अशी आठवण करून दिली. यासोबतच भाजपची भेट ही पूर्णपणे पारदर्शक आणि अधिकृत आहे. 2017 मध्ये डोकलाम वादाच्या वेळी राहुल गांधींनी चीनी राजदूतांची भेट घेतली होती, याची आठवण देखील भाजपनं करून दिली आहे. या आरोप प्रत्यारोपांमध्ये हे विसरून चालणार नाही की विदेशी पक्षांचे शिष्टमंडळ अशा प्रकारे वेळोवेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची भेट घेत आल्याचं दिसून आलंय. भारतातील प्रमुख राजकीय पक्षांचा परदेशी राजकीय शिष्टमंडळाशी संवाद साधण्याचा इतिहास अनेक दशकांचा आहे. या पार्टी टू पार्टी भेटी भारतीय परराष्ट्र धोरणाचा देखील महत्त्वाचा भाग असल्याचं तज्ज्ञ सांगतात. भाजपचे चीनी कम्युनिस्ट पक्षासोबतचे संबंध 2000च्या दशकापासून सुरुवातीपासूनचे आहेत. 2011 मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी आणि 2019 मध्ये अरुण सिंग यांनी भाजप शिष्टमंडळाचे चीनमध्ये नेतृत्व केलं होतं. दुसरीकडे काँग्रेसनं 2007 मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली चीनचा दौरा केला होता आणि 2008 मध्ये CPC सोबत एक सामंजस्य करार देखील केला होता, जो आजही भाजप आणि काँग्रेसमधील वादाचा प्रमुख मुद्दा आहे. राहुल गांधी यांनी देखील 2017 मध्ये पक्षीय शिष्टमंडळाचं चीनमध्ये नेतृत्व केलं होतं आणि 2018 मध्ये डोकलाम वादानंतर चीनी राजदूतांशी संवाद देखील साधला होता. केवळ चीनच नाही तर भारतानं व्हिएतनामी कम्युनिस्ट पक्ष तसंच नेपाळ आणि मॉरिशसच्या नेत्यांशी देखील अशाच प्रकारे राजकीय आदानप्रदान केलेलं आहे. हा संवाद प्रामुख्यानं एकमेकांच्या राजकीय विचारसरणी, संघटनात्मक बांधणी आणि शासन पद्धती समजून घेण्यासाठी वापरला जातो. भारत-चीन संबंधांचा विचार करताना आपण सीमेवरील तणावपूर्ण संबंधांना अधिक महत्त्व देतो. ते देणं गरजेचं देखील आहे, कारण सीमेवर शांतता असल्याशिवाय व्यापार अशक्य आहे. मात्र त्यासोबतच सीमेवरील तणावामुळं इतर गोष्टींचे संबंध मागे राहू नयेत याची देखील चिंता करणं गरजेचं आहे. चीनला भारतातील अंतर्गत राजकीय परिस्थिती आणि सत्ताधारी पक्षाची प्राधान्य समजून घेण्यासाठी अशा भेटी महत्त्वाच्या आहेत. भारतासाठी चीनशी संवाद सुरू ठेवणं हे धोरणात्मकदृष्ट्या देखील महत्त्वाचं आहे, जेणेकरून जागतिक राजकारणात आपण एकटे पडू नये. तज्ज्ञांच्या मते गलवानच्या आठवणी अद्याप ताज्या असल्यानं जनभावना तीव्र आहे. मात्र राजनैतिक पातळीवर कोणत्याही देशाशी प्रदीर्घ काळ संवाद तोडून ठेवणं हे भारतासारख्या देशाला परवडणारं नाही आहे, विशेषतः जेव्हा तो देश आपला शेजारी आहे. चीनी शिष्टमंडळाच्या या भेटीकडे पाहताना असं वाटतं की ही भेट भारत-चीन संबंधांमधील एक नवीन टप्प्याचे संकेत देते. पण एकीकडे सीमावाद अद्याप पूर्णपणे सुटलेला नसताना आणि चीनने पाकिस्तानशी असलेले संबंध भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना हा राजकीय संवाद केवळ सदिच्छा भेट राहतो की यातून भविष्यात काही ठोस धोरणात्मक बदल घडतात, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्याचमुळं सध्या तरी हा विषय देशाच्या परराष्ट्र धोरणापेक्षा अंतर्गत राजकारणातील संघर्षाचं मुख्य कारण बनलं आहे. त्यामुळंच या भेटीवरून देशातील दोन्ही मुख्य राष्ट्रीय पक्ष एकमेकांच्या विरोधात तोंडसुख घेताना दिसत आहेत. चीनी शिष्टमंडळाच्या या भेटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.